Hello friends, today we will discuss about the cell structure and cell organization. What is meant by the cell? We know that all living organisms are made up of cells, and the smallest microorganism is also made up from cell, and the higher plants and animals also made up from the cells. Means we know that the cell is the basic structure of life है ना. मग आता बेसिक स्ट्रक्चर ऑफ लाईफ आपण सेलला म्हणू तर मग नेमकं बेसिक स्ट्रक्चर म्हणजेच काय, तर हा जो सेल आहे याच्यापासूनच कोणतीही बॉडी असो म्हणजे कोणतंही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असो ते मेडअप झालेलं आहे. त्याच्यामुळे मग सेल इज, म्हणून आपण सेलची डेफिनेशन अशी करू शकतो की सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणून मग सायंटिस्टनी पण जी सेलची डेफिनेशन केलेली आहे ती अशीच आहे, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. आता व्हॉट इज मीन बाय स्ट्रक्चरल? स्ट्रक्चर मीन्स होल बॉडी इज मेड अप फ्रॉम द सेल्स. आता मग प्रत्येक बॉडीतले जे ऑर्गन्स आहेत, टिश्यू म्हणजेच ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज टिश्यू, ग्रुप ऑफ टिश्यू इज कॉल्ड एज ऑर्गन, अँड ग्रुप ऑफ ऑर्गन इज कॉल्ड एज सिस्टम, अँड ऑल दॅट सिस्टम form the whole body. Therefore that cell is called as the structural unit. And what is meant by functional? The जे सिस्टीम एक फंक्शन करून राहिली तर ते सगळं फंक्शन जे आहे ते त्या सिस्टीम मधल्या असणाऱ्या ऑर्गनवर डिपेंड आहे. ऑर्गन कोणावर डिपेंड आहे? टिश्यूवर, आणि ते टिश्यू डिपेंड्स आहेत कोणावर? या सेलवर. म्हणून आपण सेलला आपण डिफाईन असं करू शकतो, सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ किंवा बॉडी असं म्हणू आहे ना. मग आता हा सेल टर्म कोण शोधली, कुठून आली? आता सेल ही जी टर्म आहे ही लॅटिन लँग्वेज मधून आली आहे. सेल मीन्स द, सेल्युला पासून आली आहे. लॅटिन वर्ड आहे सेल्युला. सेल्युला मीन्स द स्मॉल कंपार्टमेंट. स्मॉल कंपार्टमेंट म्हणजे खूप लहान कंपार्टमेंट असणारी जी गोष्ट आहे त्याला सेल्युला म्हणतात लॅटिनमध्ये, आणि त्या सेल्युला या शब्दावरूनच हा सेल शब्द तयार झालेला आहे. मग आता हा सेल शब्द तयार झाला, मग हा सेल शब्द शोधून कोणी काढला? तर तो शोधून काढला रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टनी. हा रॉबर्ट हुक नावाचा सायंटिस्ट जो होता त्यांनी कधी शोधून काढला? 1665 मध्ये. मीन्स तेव्हा काहीच म्हणजे सायटोलॉजीमध्ये काहीच स्टडी नव्हती, पण स्टार्टिंगला त्यांनी जेव्हा मायक्रोस्कोप खाली, आणि मायक्रोस्कोप पण एवढा डेव्हलप झालेला नव्हता, तेव्हा काय झालं, मायक्रोस्कोप खाली त्यांनी स्लाइस ऑफ कॉर्क पाहिलं. तेव्हा त्याला काय दिसलं की स्लाइस ऑफ कॉर्क जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा असे पॉलिगोनल सेल दिसले. मग हे त्यांना कशाशी कम्पेअर केलं तर हनीकोम. हनीकोम जो असतो म्हणजेच मधमाशाचं जे पोळं असतं ते पोळ्यातले जे सेल्स असतात की नाही ते असे असतात. या रॉबर्ट हुकने जेव्हा मायक्रोस्कोप खाली पाहिलं तेव्हा त्याला असं स्ट्रक्चर दिसलं, म्हणजे होल सेल्स दिसले का नाही. मग ही काय आहे? टिश्यू आहे. मग या टिश्यू मधलं एक स्मॉल कंपार्टमेंट म्हणजे त्यांना सेल ठरवलं. म्हणजे सेल्युला हा वर्ड आहे लॅटिन मधला, त्या सेल्युला वर्ड्स पासून सेल हे नाव दिलं त्यांनी, आणि हा एक एवढा पॉलिगोनल स्ट्रक्चर द्या हे याला सेल म्हणून हे केलं. मग त्यांनी पाहिल्यानंतर जेव्हा नंतर काही दिवसानंतर काय झालं की डेव्हलपमेंट झाली म्हणजे मायक्रोस्कोपची. मायक्रोस्कोप आता अँटन व्हॅन ल्युएनहुक नावाचा जो सायंटिस्ट होता त्यांनी काय केलं की 1674 मध्ये मायक्रोस्कोप शोधून काढला. आणि मग मायक्रोस्कोप शोधून तर काढला, पण त्यांनी त्या मायक्रोस्कोप खाली काय पाहिलं? त्यांनी पाहिलं की म्हणजे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विच आर प्रोटोजॉन. बॅक्टेरिया and sperm cell. These cells are observed under that microscope which is invented by the Anton van Leeuwenhoek, and it is invented in the 1674 after some time, means some year after. Then that time that
युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन बी सीन अंडर द मायक्रोस्कोप, मीन्स मायक्रोस्कोपची मग डेव्हलपमेंट होत गेली. मग तसं डेव्हलपमेंट होत गेले. आताच्या वेळेस 3 टाईपचे मायक्रोस्कोप आहेत. मग कोणकोणते? सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप आणि इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता हा सिंपल मायक्रोस्कोप जो आहे हा आपण प्रॅक्टिकल लॅबमध्ये म्हणजे आपल्या कॉलेजच्या किंवा जनरली प्रॅक्टिकल लॅबमध्ये यूज केला जातो. याला जनरली हा जो मायक्रोस्कोप आहे हा मायक्रोस्कोप 50 to 100 टाइम्स ग्रेटर ती साईज दाखवतो. जे काही पाहणार आपण पोलन ग्रेन्स पाहणार. समजा पोलन ग्रेन जेव्हा पाहिलं तेव्हा तो 50 to 100 टाइम्स ग्रेटर मीन्स लार्जर पोलन ग्रेन आपल्याला शो करेल. पण त्या पोलन ग्रेनमध्ये काय आहे ते दाखवेल का? तो नाही. पोलन ग्रेन नाही दाखव, म्हणजे पोलन ग्रेनमध्ये काय आहे ते नाही दाखवणार, फक्त पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर दाखवेल. म्हणून याला सिंपल मायक्रोस्कोप म्हणतात. म्हणजे हा जो सिंपल मायक्रोस्कोप आहे हा फक्त स्ट्रक्चर जे आहे ते काय करतो? लार्ज मॅग्निफाय करतो. मॅग्निफाय फक्त ते स्ट्रक्चर दिसतं आणि मग ते स्ट्रक्चर दिसल्यानंतर जो पोलन ग्रेन्स आहे ते पोलन ग्रेन्स कसं असतात, पोलन ट्यूब कशी फॉर्म करणार ते सगळं नंतर आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पाहू शकतो. हा कंपाऊंड मायक्रोस्कोप जो आहे हा जी इमेज आहे ती इमेज 1000 टाइम्स लार्जर दाखवतो. म्हणजेच मग 1000 टाइम्स लार्जर जर दाखवणार आहे हा कंपाऊंड मायक्रोस्कोप सुद्धा प्रॅक्टिकल लॅबमध्ये यूज होतो आपल्या. आता प्रॅक्टिकल लॅबमध्ये म्हणजेच जे कॉलेजचे प्रॅक्टिकल्स लॅब आहे तिथे हा सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज होतो. पण हा जो 3rd टाईपचा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आहे हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वेल डेव्हलप लॅबोरेटरीज ज्या असतात जिथे जिनेटिक लेवलवर वर्क होतं तिथे हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज होतो. कारण हा जवळपास 5 लाख टाइम्स जी इमेज आहे ती इमेज लार्जर दाखवतो. म्हणजेच मग 5 लाख टाइम्स जर दाखवत आहे आपण जर एखादा सिंपल मायक्रो ऑर्गॅनिझम पाहत आहे, समजा प्रोटोझॉन पाहू आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या अंडर, तर त्या प्रोटोझॉनमधले कोणकोणते कंटेंट्स आहेत, जेनेटिक मटेरियल कसं आहे त्याची सायटोप्लाझम कसं आहे, सायटोप्लाझममध्ये काय काय आहे ते सगळं या इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये इझिली दिसेल आपल्याला. कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पण दिसेल पण इतकं इझिली नाही दिसणार, पण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये दिसेल. आणि ते इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जनरली छोट्या लॅबमध्ये नसतात. हे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खूप हाय डेव्हलप जी लॅब असते त्या लॅबमध्ये यूज केला जातो. आता हे 3 मायक्रोस्कोप झाले. मग मायक्रोस्कोप झाले. आता त्या मायक्रोस्कोपवरून जेव्हा स्टडी झाली की सेल्स कसे असतात, मग सगळे जे सेल्सची साईज आणि शेप आहे तो सेम नसतो. मग प्रत्येक सेल हा डिफरंट शेप्सचा आणि साईजचा असतो. आता मग सेल्सचे शेप कसे कसे असतात तर डिफरंट आहे. मग आता तो सेलचा शेप आहे कॉलमनर, पॉलिगोनल, कोनिकल असे डिफरंट शेप्सचे सेल्स आहेत. आता मग ते सेल जर डिफरंट शेपचे जे आहेत तर त्याची साईज सुद्धा डिफरंट आहे. मग सगळ्यात स्मॉलेस्ट सेल जो आहे तो स्मॉलेस्ट सेल कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? तो सेल आहे मायकोप्लाझ्मा, ज्याची साईज फक्त 0.3 मायक्रोप्लाझ्मा. दॅट इज द व्हेरी स्मॉलेस्ट cell in the world and the length of that microorganism is 0.3 μm. आता what is mean by μm? μm is equal to 1 μm is equal to 1/1000 micromillimeter. That is the micromillimeter means 1 μm is equal to 10⁻³ मायक्रोमिलीमीटर. म्हणजे हा खूप स्मॉलेस्ट असेल आणि हा कुठे दिसेल आपल्याला? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये. तो कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये पण नाही दिसणार. म्हणून मग हे जे मायक्रोस्कोप इन्व्हेंट झाले त्याच्यामुळे सायटोलॉजीच्या एवढ्या जास्त प्रमाणात स्टडी केली गेली सायटोलॉजीमध्ये. मग सायटोलॉजीमध्ये स्टडी झाली ह्या मायक्रोस्कोपच्या हेल्पनी. मग आता स्टडी झाल्यानंतर काय झालं की सेल थेअरी इन्व्हेंट झाली. आता मग सेल थेअरी इन्व्हेंट झाली. मग सेल थेअरी कशी काय इन्व्हेंट झाली? सेल थेअरी
जी सेल थेअरी आहे ती सेल थेअरी इन्व्हेंट केली दोन सायंटिस्टने, एक बॉटनिस्ट होता, एक झुलॉजिस्ट होता.